थेट जाऊयात, अनिल देसाई बोलतायत। नुकतीच सुनावणी पार पडली आहे। विरोधात उभे राहिलेल्या ग्रुपने जे नंतर स्वतःच शिवसेना म्हणू लागले, ही जी मालिका होती याची जी SLP होती, ही SLP दाखल झाल्यापासून बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित होती। तारखांवर तारखा पडत होत्या, पण आज सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीसाठी आमची याचिका घेतली। आमचे ज्येष्ठ वकील जे कपिल सिब्बल साहेब आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ, यांनी आणि देवदत्त कामत हे आमच्या बाजूने उभे राहिले। श्री कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना संपूर्ण म्हणजे 2022 जून 19 जून पासूनच्या 20 जून पासूनच्या सर्व घडामोडी या सर्वोच्च न्यायालयासमोर त्रोटक पद्धतीने परंतु अत्यंत व्यवस्थितरित्या सर्वोच्च न्यायालयासमोर मांडल्या। सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सर्व सरन्यायाधीश आणि त्यांच्याबरोबर असलेले 2 न्यायाधीश यांची 3 जजचा बेंच आहे आणि त्याचं हिअरिंग आज पुन्हा सुरू झालं। आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की हे सगळं सरळ अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे की यामध्ये कोणीही कुठचाही वाद प्रतिवाद केला असेल तरी तो टिकून राहणारा नाहीये। कारण शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, ही शिवसेना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांचीच आहे आणि तो खोडण्याचा जो परिणाम किंवा तो खोडण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केला तो मला वाटतं आता या सुनावणीनंतर नक्कीच हाणून पाडण्यात येईल। कारण न्यायावर आणि या आपल्या घटनेवर आज जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेली आहे, ज्या घटनेच्या आधारावर एक जिवंत लोकशाही जी आपण सगळ्या जगामध्ये मिरवतो की आमची लोकशाहीची जननी भारत आहे, तर खरोखर त्याला साजेसा असा न्याय या सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। सर, मला मुद्दा असा विचारायचा आहे की घटनेचा जो उल्लेख होता तो वारंवार कपिल सिब्बल यांच्याकडनं केला गेला। घटना सगळ्या सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये दिलेल्या आहेत, इलेक्शन कमिशनने ते ऑन रेकॉर्ड घेतले आहेत, पण असं असतानाही ती पाळली गेली नाही। हा मुद्दा कपिल सिब्बलांकडनं वारंवार मांडला जात होता। कपिल सिब्बल साहेबांनी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला की शेड्यूल 10 म्हणजे परिशिष्ट 10 यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अगदी सुस्पष्ट आहेत। 1986, 85, 86च्या दरम्यान ज्या वेळेला अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा ज्या वेळेला लागू झाला त्याच्यानंतर 2003 मध्ये फार मोठी सुधारणा त्यामध्ये करण्यात आली। तोपर्यंत 1/3 गट जर असेल, जर तुमच्या लेजिस्लेटरचा म्हणजे MLAचा असेल, MPचा असेल, तर त्याला मान्यता मिळत होती। सेपरेट ग्रुप म्हणून तो रेकग्नाइज केला जात होता। तेच मुळात कलम काढून टाकण्यात आलं, त्याच्यावर तो कायदा अमेंड केला गेला आणि या अमेंडमेंट नंतर आता तुमच्या पक्षा म्हणजे जी ओरिजिनल पार्टी आहे ती पार्टी जोपर्यंत मर्ज करत नाही, दुसऱ्या पार्टी बरोबर मर्ज होत नाही आणि या झालेल्या मर्जिंगला 2/3 सदस्य जोपर्यंत त्याला पाठिंबा देत नाहीत, त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाहीत, तोपर्यंत मर्जर होत नाही। आणि हे परिशिष्ट 10 मध्ये शेड्यूल 10 मध्ये सुस्पष्टरित्या लिहिलेलं आहे आणि त्यामुळे कुठच्याही लेजिस्लेटरने म्हणजे कुठच्याही MLAने किंवा MPने अशा प्रकारची कृती केली ज्याच्यामध्ये 2/3 नंबर असेलही तुमच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा, परंतु लेजिस्लेटिव्ह पार्टीला कुठलाही हक्क नाहीये। ओरिजिनल पार्टी